धरावे संताचे ते पाय येणे साधते साधने तुझते भावाचे वंदने. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा हा प्राप्त प्रसंगी चिंतन सेवे करता निवडलेला अभंग 4 चरणांपासून सर्वांच्या परिचित आहे आणि भगवंताच्या कृपेने हरीच्या कृपेने जो आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहाने त्याचीच प्राप्ती करून घेतली पाहिजे असा सोपा सरळ अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे आपल्याला त्या भगवंताचं महत्व कळवतात आणि नरदेह प्राप्त झाला ना मग या नरदेहाने हरीची प्राप्ती करून घेतली पाहिजे असं उद्बोध करतात. धन्यवाद. अल्पसा परिहार देण्याचे अगत्याचा असतात म्हणजे असा पांडुरंगाच्या संत महात्म्यांच्या केशव गोविंद महाराजांच्या दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पुण्य पावन नगरी शिंगवे दत्ताचे केशव गोविंद यात्रेनिमित्त या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी हरिभक्त राष्ट्र तनपुरे महाराज, वैकुंठवासी हरिभक्त रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व वच्छाला अक्का साबळे यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तपरायण सुखदेव महाराज गाडेकर, हरिभक्तपरायण गंगाधर महाराज गाडेकर, शिंगवे केशव दत्ताचे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने गावातील सर्व तुम्ही सहकार्य करत आहात. हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव साजरा करत आहात. त्याच पद्धतीने कीर्तनाकरिता ज्याची साथ अति उत्तम असते ते आदरणीय हरिभक्तपरायण मृदांगाचार्य आणि सुंदर गुणवान गायक मंडळी इकडच्या साईडला सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करू आपण. कारण वस्तुस्थिती लक्षात घ्या माझ्या पप्पांनो, मृदंगाचार्य सुंदर आहे, चोपदार आहे, त्यांची संस्कृती माती उत्तम आहे आणि पीटी मास्तर आहे. पुन्हा इकडे आज आता इकडे काय म्हणजे हे चालू आहे काय म्हणते त्याला लाईव्ह चालू आहे. सगळ्या माता भगिनींनी पत्र घेऊन बसा, कारण याच्यात सगळं दिसतंय तिकडं दिसल्यावर जर घरच्या समोर बरोबर नसते तर काय गोष्टी होती कीर्तन असं म्हणायला नको. कारण लाईव्ह कार्यक्रम असा असतो की आपण इथं बसलोत ना, आता सगळ्याच्या घरी टीव्हीवर दिसतोय, इथंच नाही दिसत. हा कार्यक्रम मुंबईला पाहायचा असला तरी, पुण्यात पाहायचा असला तरी, आमच्या साऊथकडे सुद्धा दिसतोय, म्हणजे कानाकोपऱ्यात दिसतोय. म्हणून आपण सर्वांनी कीर्तन होईपर्यंत असं सावध बसायचं की जेणेकरून आपल्यावर कसलं संकट येऊ नये. विठ्ठला धन्यवाद. आजची दुसरी दिवसाची सेवा सप्ताह पंच कमिटी हे नाव वाचायचं राहिलं माझं. ज्यांनी मला गेल्या वर्षीच या वर्षीची तारीख आयोजित करून ठेवली त्यांचे आदरणीय हरिभक्तपरायण तुमचे सर्वांचे परिचित बाबासाहेब लक्ष्मण घोरपडे यांनी गेल्या वर्षी तारीख बुक करून ठेवली आणि महाराजांनी बरेच वेळेस फोन करून मला आठवण करीत राहिले, महाराज 18 तारीख आहे मे महिन्यात आणि यावंच लागेल. आणि माझं एक मत आहे, हो एकदा तारीख घेतली की मी ती चुकवतच नाही आणि जेव्हा कीर्तनाला जायचे ते तर ठरवून जातच नाही, काही ठरवायचंच नाही, काय द्यायला नाही का ते तुम्ही येत. आणि भगवान परमात्मा तर पाठीशी उभा असल्यामुळे काय जीवनात कमी पडते सांगा ना. विठाला परमार्थ काय झालंय, बाजारीकरण झालंय. आता कीर्तनाला जाण्याकरता जर बोलायचं असलं 20,000 देता का, गावकऱ्यांनी म्हणायचं किती घेतात, त्यांनी म्हणायचं 20 घेतो. आणि कमी असलं तर येत नाही आणि वाढून दुसऱ्याने दिलं तर तुमचं सोडून दुसरीकडे गेल्याशिवाय राहत नाही. परमार्थाचा दाट बाजारीकरण झालं आणि हे बाजारीकरण होऊ नये. आपण कुठेतरी बळत या संप्रदायात सेरलेले माणसं आहोत. आम्ही बळत तुमच्या संप्रदायात प्रवेश करून
जर आमच्यासारख्याने मागणी मागितली तर मागायचा धंदाच नाही, कारण आपल्याला केलेल्या कीर्तनातून केलेल्या नामस्मरणामधून अर्ध पुण्य तरी आपल्याला प्राप्त झालं पाहिजे म्हणून बोलायचं. वस्तुस्थिती लक्षात घे, मी सणकून सांगतो आणि जे जे बोलतात ना ते माझ्या संग बोलत नाही. विठाला विठाला हरीची प्राप्ती करून घ्यायची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वतःच्या जीवनामध्ये जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. बाबा नरदेहाची प्राप्ती झाली ना, मग या नरदेहाला अगोदर नरदेहाचं महत्व कळावं का मिळावं? अगोदर कळावा आणि मग मिळावा. नरदेहाचं महत्व अगोदर कळावा आणि मग हा नरदेह मिळावा. अगोदर कळाला नाही आणि मिळाला तर तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, नित्य भावे फलित, जय मायावे नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, नित्य भावे फलित. तुकाराम महाराज सांगतात, किती वेळा जन्म यावे. आवाज देखील वाढला. अरे मी पेशंट आहे बरं का, आता हे गेल्या वर्षी कीर्तन घेतले म्हणून आलो. यंदाचं असतं तर दुसऱ्या महाराजाला पाठवणार, कारण चैत्र महिन्यापासून शुगर वाढलेली माझी. आता 420 शुगर आहे आणि 420 शुगर असलेल्या माणसाला ऍडमिट करून इंजेक्शन मारावं लागतं असं डॉक्टरने सांगितले मला. पण आमचं नाही उलट, ते जावं अथवा राहू पांडुरंगेत रड भाऊ कीर्तन जाऊन द्यायचं नाही. त्रास झाला तर चालेल, मारायचं पण मागं चालायचं नाही. तुकाराम महाराजच प्रमाणे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भेला आणि शरण गेला मिठोशी. बरं जन्माला येण्याचं दुःख थोडं आहे का? गर्भशयातलं दुःख थोडं आहे का? गर्भशयातलं ज्या मातेच्या उदर घरामध्ये आपण 9 महिने 9 दिवस असतो तिथं दुःख थोडं आहे का? तुकाराम महाराजाला भगवंताने विचारलं, गर्भशयातलं दुःख सांग तुझं काय आहे? तुकाराम महाराजांनी आठवणी ठेवले. आपण फक्त तिथेच मागणी मागितली, आठवण ठेवली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा, मांस बळ रुद्र दाना, तो क्षणोक्षणा त्यात सोगा माझे तेव्हा गर्भशय हे डबल नका एकच सिंगल जाऊ. गर्भशयातलं दुःख आहे ना, इतकं बेकार दुःख आहे. काय यातना होत्या तिथे. मग तो कर्म महाराजांनी सांगितलं, काय सांगू गर्भेची यातना मज भोग घेता नारायणा. तिथे मांस मळ मूत्र त्या गर्भशयात होत आणि तिथांचं दुःख सहन होत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला ती याचना करून तुमच्याकडे मागणी मागितली. काय मागितली? एक वेळा करी, एक वेळ करी या दुःखा वेळेले, एक वेळ करी या दुःखा वेळेले, या दुःखा वेळेले, एक वेळ करी या दुःखा वेळेले. आठवीन
रात्र ही दिवस पांडुरंगा आठवीन आवाज रात्र ही दिवस पांडुरंगा. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. जसं तुकाराम महाराज नवस बोलले ना देवाला, तसं आपण सुद्धा प्रत्येक जण गर्भशयात असताना हा नवस बोललेलो आहे. कोणता नवस बोलले? एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. बरं, तुकाराम महाराज भगवंताने या दुःखातून तुला वेगळं करतो, पण तू काय करणार? तुकाराम महाराजांना आठवीन पाय हा माझा नवस, तुमच्या पायाचा आठव करील हा माझा नवस आहे. बरं, तुकाराम महाराजाला भगवंताने विचारलं, फक्त त्याच्यातून बाहेर येण्यापुरता नवस आहे का? एवढ्या पुरताच आठव करशील का? तुकाराम महाराज म्हणजे तसला नाही, मी विसरावून नाही किंवा तुम्हाला फसवणारा भक्त मी नाही. मी रात्र आणि दिवस पांडुरंगा, तुमचं रात्रभर बी आणि दिवसभर बी. म्हणून तर त्यांच्या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती, त्यांच्या स्वप्नात पांडुरंग, ध्यानात पांडुरंग, मनात पांडुरंग. आपल्या स्वप्नात संसार, ध्यानात म्हशी आणि घरात घुशी. आपली तुमची माझी पामर जीवाची व्यथा आहे, कारण संसार इतका घातक आहे माझ्या बापानं जीवाला. पण आपण त्याला काय करले? पक्क्या मिठ्या मारलेल्या. मी रोडच्या कडेने एकदा पायी पायी चाललो होतो आणि एक माणूस आपला भक्त कव्हापासून त्या झाडाला पक्कट मिठी मारली होती मला माहित नाही, अशी पक्की मिठी मारली होती झाडाला. आता ज्या झाडाला मिठी मारली होती त्याला ना वरून मातीचा लेप आलेला होता खोडाला, आणि आतून त्या गेड्या होत्या. आता त्या गेड्याने त्यांच्या सुरक्षितपणेसाठी घर केलं तर मातीचं करून. आता मिठी मारल्यावर घर मोडलं. मग आता ज्याचं घर मोडलं ते गप्प सोडवलं आपण. त्याने तोडायला सुरू केलं, चावा घ्यायला सुरू केलं, असा चावा घ्यायला सुरू केलं. आणि ते म्हणत आयो लई चावत आहे, काहून असं होते? तेवढ्यात तिथून मी चालत म्हणलं, का बाबा का काय तकलीफ आहे? तेव्हा म्हणला मगाच्या धरून लई चावत आहे, काय मिळत लागला. मी तिथं जवळ गेलो तो त्या आतल्या घेड्या चावत होत्या. तेव्हा मला सोड ना. मी म्हणलं त्याला सोड ना, ते सुटल्यावर हे चावायचं बंद होईल. मला सोडायच्या प्रयत्नात खूप आहे, पण त्यानेच मग कुणी धरलं होतं. झाड याच्याकडे आलं तर हा झाडाकडे गेलता. तसं संसार आपल्यात नाही, आपण त्याच्यात गुरफटून राहतो. म्हणून नामदेव महाराज त्या दुःखरूप संसाराचं महत्व जीवाला पटवून द्यायचं काम करतात. काय म्हणतात नामदेव महाराज? माया विघ्ने भ्रमरा हरे, माया विघ्ने भ्रमरा हरे, अनता देवा देवी हरे, जता देवाची हरी, हे तव संपाते वारे, हे तव संपत्तीचे वारे, साधकारे जायेला धनदाना पुत्र धनदाना पुत्र साधुकारे जायेला धनदाना पुत्र नामदेव महाराजांप्रमाणे आपल्या पदार्थ काही बोलायचं नाही. माया विघ्ने ब्रह्मला खरे. माया काय करते? जीव भक्तीला लागला की त्या जीवावर विघ्न टाकते, आणि त्या मायेचं विघ्न पडलं का मग ते जे खोट आहे ते खरं वाचायला सुरुवात होते. माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी मादिनी घरे, हे तव संपत्तीचे वारे सातुकारे जाईल. गडगंज संपत्ती, गडगंज श्रीमंती. आमच्या गावाकडचं सांगतो, इकडचं नाही.
गावात सप्ताह असला की काय काय पट्टी वर्गण देत नाही. वर्गणच म्हणते का तुमच्याकडे का पट्टी म्हणते? वर्गण काय काय पट्टी असते आमच्या तिकडं. आमच्या गावातलाच एक आहे गडगंज श्रीमंती, पण सप्त्याला वर्गणच द्यायची नाही. आणि नेमकं काल्याचं कीर्तन झाल्यावर आल्यावर काल्याचं कीर्तन झाल्यावर आरती असते. आरती असल्यावर आरती संपल्यानंतर सगळ्याकडची आरती घेऊन फिरावं लागतं. मग आरती पुढे आले की प्रत्येक जण असं करतो असं करून तो श्रीमंत माणूस एवढा हलकट होता, त्यांनी नक्की आरतीमध्ये 2 रुपये टाकले. आणि पीठ दिली असते तर 6 महिने इकडे नाही, सप्त्याला वर्गण नाही. आरतीत 2 रुपये टाकले. त्याच्याच पाठीमाग एक वयोवृद्ध म्हातारी 85 वर्षाची म्हातारी लोकांचे धुणं भाणं करून पोट जगणारी जीवन जगणारी तिने 2000 टाकले. ज्यांनी 2 टाकले त्या 2000 टाकलेले म्हातारीकडे असं बघितलं. बोलला म्हातारे भांडे धुणं करून पोट भरते आणि 2000 टाकते. ती म्हणले तुला काय गेले, तुला किती टाकायचं ते टाक. तेव्हा मला पण तो 2000 आणले कुठून? ती म्हणली तू 2 रुपये काढताना तुझाच बंडल पाडलेला होता. काय म्हणते ती म्हातारी? 2 रुपये काढताना तो 2000चा बंडल तुझ्याच खिशातून खाली पडला होता, ती होत मी घेतला आणि आज ते टाकला. तरी तेव्हा मला माचव द्यायचा ना. ती म्हणजे तुझ्या बापाच आहे का? सप्त्यात वर्गण देत नाही आणि आरती 2 रुपये टाकतो. देवाला तुझ्याकडचं कसं काढून घ्यायचंय हे पक्क माहिती आहे. विठाला बेटा माया जाळाचं निर्णय मी याच्यावर सांगत होतो. माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणताने माझ्याने घरी येतो संपत्तीचे वारे साचवणारे जाईल. बघा मग ज्या घरात आपण राहतो, ज्या घराला माझं म्हणतो त्याला माझं म्हणू नका असं मला म्हणायचंच नाही. म्हणा बांधलंय आपण त्याला माझं म्हणलंच पाहिजे. पण ते प्रपंच मायाचं विघ्न चालत असताना ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्य असेल कमावलेले 1 रुपयात ते 4 आणे खर्च जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी विठाला विठाला. मग ज्या घरात आपण राहतो त्या घरात आणखी कोण राहतं पाहिलं कधी लक्षातच नाही आणलं. 2 मजली असू द्या, 3 मजली असू द्या, 5 मजली असू द्या, मच्छर त्या घरात आपल्या बरोबर राहणारे झुराळ पाली. मागच्या आठवड्यात मी बीडकडे एका कीर्तनाला गेलो. 5 मजली आहे मला. 5ही खोल्या मला दाखवली. चला ही एक वर आहे, चला ही एक वर आहे. 5ही खोल्या तुम्ही माघारी आणल्यावर प्रत्येक खोलीत खेळायला अंड्याची मोकळी टाकायला अडकलेली होती. लई ना दे मला बेकार. घरी गेल्यावर चौकशी झाली त्यांच्या प्रत्येक खेळायला अंड्याची टाकायला दिसते मोकळे. मी त्या घर मालकाला घरी येऊन खाली येऊन आपल्याला पाणी पिलो आणि पाणी पिल्यावर म्हणलं ही अंड्याची मोकळी टाकायला कशाला अडकली ठेवली आणि पाणी राहत नाही झालं. आता मला तुम्ही मोकळ्या टाकायला जर पाणी गेले असत्या तर औषधं तयार करायची गरज लागते तर कीटकनाशक. वस्तुस्थिती आपण आपल्या लक्षातच आहे ना काय केल्यावर काय होतं. वस्तुस्थिती लक्षात घ्या. मला सांगायचं अजून कोण कोण राहतं. पाली उंदराला खायला आपण माझा पाळलेला असतं. घराला राखण कुत्र. पण ते प्राणी एवढे हुशार आहेत. ते प्राणी एवढे हुशार आहेत. आपल्या अंगणात चारा पडलेला आपल्याकडूनच खनकाट मरकट पडलेलं पोटाला खायला त्या अंगणात उतरतात आणि अंगणात उतरल्यानंतर मालक आल्याचे भरपूर उडून जातात. पण त्या प्राण्यांचं त्या घरावर ममत्व राहत नाही. नाथ महाराजाच्या प्रमाणे पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणी उतरती एका मुक्तमी राहती. एका मुक्तमी राहती. एका मुक्तमी राहती. ऐसे छावे
कावयाची दे ध्रुवनी कावयाची दे नाथ महाराजांचा प्रमाणे सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते. त्याच्या पुढे सांगितलं मुली घरच्या मांडीला. अरे गेला का रे आवाज करून तुम्ही झाला रे बाबा. विढाला 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 मुली घरच्या मांडीला खेळ मोडून येता केला. मुलींचा खेळ मासून झाला का नाही. मातीचे भिंती, शिपाडाचे नवरे देव, शिपाडाची नवरी, त्याला चिद्याचे अलंकार आणि सगळं असं भरीत खेळ येतो. आणि भारात खेळ आल्यानंतर मग जेवण ते सगळं तयार केलेलं. मग भारात खेळ आल्यानंतर एखाद्याच्या मुलीने आईने त्या मुलीला हाक मारावी. चिंकू, ती मुलगी एकटी जात नाही. घरी जाताना तशी कशी जाती. मुली घरच्या मांडीला जाताना खेळ मोडून टाकीला. पायाने खेळ मोडून टाकते ना आईकडे जाते. बाकीच्या ज्या मुली असतात तिच्या मैत्रिणी त्या म्हणतात तुला नव्हतं खेळायचं तर आमचा खेळ मोडायचा नाही, आम्हाला खेळायचं होतं ना. ती म्हणजे माझं याच्यावर ममत्वच राहिलं नाही, मी कशाला पडले होतं. मुली घरच्या मांडीला खेळ मोडून टाकीला. तैशे किंवा ऐशे असावे संसारी जव प्राशन ते दुरी विढाला विढाला आतापर्यंत विषय त्याच्यावर आहे. तर देव काढावा मिळावा, अगोदर काढावा आणि मग मिळावा. तर मिळालेला त्याचा फायदा होतो किंवा त्याचा उद्धार होतो. उद्धार तसा होत नाही. हरीची प्राप्ती केल्याशिवाय उद्धार होत नाही. आणि हरीचा प्राप्तीचा उपाय नाथ महाराजांनी हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय घरावे मिळालं ना भगवंताच्या कृपेने आपल्याला नरदेह. मग या नरदेहाचं सार्थक करून घेण्यासाठी हरीची प्राप्ती आवश्यक आहे. आणि ती हरीची प्राप्ती तशी होत नाही. संताचे पाय धरतात. हरी प्राप्तीची उपाय धरावे संता चेते. इथं मात्र नाथ महाराजांनी वर्म सांगितले ते संत आणि ते पाय. हे संत हे पाय नाही सांगितले, कारण ते ज्ञान पैगाबर दे जरी अति मनी अनावे. ते या संता भाजावे सर्वश्रेष्ठी विठला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि ते ज्ञान तसंच न ठेवता जगाच्या कल्याणाकरता प्रत्येक जीवापर्यंत जाऊन ते ज्ञान नेऊन पोच करायचं काम केलं, त्यांचं नाव आहे संत. आणि ते संत कोण? ते संत ते ज्ञान पैगाबर. आणि मग त्या संताचे पाय धरायचे. ह्या संताचे पाय धरल्यावर लय अवघड. आमचं तर आम्ही कुठे कीर्तनाला गेलो ना महाराज, जरा महाराज मंडळीची विनंती मागून बोलतो.
अगोदर आमची पाद्यपूजा करतात. पाद्यपूजा, पाद्यपूजेच्या वेळेला तांब्यावर पाणी वाटतात पायावर आणि खाली याच्यात घ्यायचं हातात आणि मग ते आपल्या तोंडात घ्यायचं. कसली पाद्यपूजा आहे देव झाली. बरं आणखीन एक सोंग आहे आपलं. मालकाने बाईला जर सांगितलं ना देवपूजेसाठी पाणी आण, तर बाई माठातलं देत नाही, घरातल्या रानातलं देत नाही. ते म्हणते ताजं आणते. ताजं पाणी कुठे? विहिरीत आहे का नळाला ताजं आहे? आपली जी अज्ञान रूपी भावना जी तयार झालेली ना, आपण घरात झाकून शुद्ध माठ धुवून ठेवलेलं पाणी शिळ आणि विहिरीला झाकण नाही, कधी धुतलेलं नाही, ते ताजं. मग आता ही संकल्पना, ही अज्ञान आपलं जाईलच कधी? त्याच्यासाठी हरीची प्राप्ती उचित आहे. त्याच्यासाठी काय आहे? हरीची प्राप्ती करून घेणं महत्वाचं. ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तो नाथ महाराज आम्हाला उपाय करून घ्यायचा, तुम्हाला कधी झाला का? हरीची प्राप्ती झाली का तुम्हाला? कारण नाथ महाराज शाळेत ज्या वेळेला होते, आमचे धर्मनाथ महाराज माझ्या समोर बसले, छगन महाराजांचे नातू, त्यांचे चिरंजीव उभे आहे, त्यांच्या मंडळीत ते बरेच आले मिरीवरून. धर्मनाथ तू शाळेत कितवीला होता? 10वीची परीक्षा झाली. पहिल्या वर्गाची परीक्षा देऊन दुसऱ्या वर्गात प्रवेश करण्याकरता परीक्षा किती द्यावं लागतात? जाऊ दे, तुला नाही सांगता येतं, मी 4थी शिकलेला गडी, पण मला येतं सांगता नाही. कारण लाजत असतात एक सांगायला. काय सांगणार? कोणी कधी विचारलेलंच नाही कीर्तनात. ती लेकरू काय सांगणार आहे? एका वर्गातून दुसऱ्या वर्गात प्रवेश करण्याकरता एका वर्गात 4 परीक्षा द्याव्या लागतात, है की नाही? पण त्या 2 चाचणी, एक 6 महिने आणि 4थी वार्षिक परीक्षा. बघा सोपं गणित आहे, पण माणसाचं लक्षात नसतं ते. सोपं गणित आहे. बघा 8चा पाडा वाचून बघा. 8चा पाडा उगाच थोडी थोडी मदत करा मला. 8चा पाडा वाचला ना, 8च्या पाड्याची समबिरी येतच नाही, त्याच्यात सारखं दुःख आहे. आणि 9चा पाडा वाचला का समबिरी बाजूला जातच नाही. आपण थोडं थोडं प्रॅक्टिस करून घेऊ. म्हणा सगळे 8 1 8 8 2 1 6 आणि 1 7. एखादी उतरला 11. 8 3 4 आणि 2 6. एकाने उतरला 11. 8ची बेरीज येत नाही बरोबर. 8 पंचे केला बघा, सम आकडा राहत नाही. 8 7 8 4 8 आणि 4 12 वर गेली. आता बाकीच्या राहिलेल्या आकड्याचा विचार घरी का? कारण पुढची उजळी माझी कमकुवत म्हणून दाखवत नाही. आणि सगळंच मी सांगितलं, तुम्हाला काय कर? आता 9चा पाड्याचा फळा आपण विचार करू. 9 1 9 2 8 आणि 1 9 3 7 आणि 2 9 4 6 आणि 3 9 9 5 5 आणि 4. पुढचा हिशोब घरी विठाला विठाला. एका वर्गात परीक्षा 4 द्यावा लागतात. क्लास 1 अधिकारी व्हायला भरपूर परीक्षा द्यावा लागतात. तेव्हा कुठं तरी त्याचा नंबर लागतो. आणि शाळेमध्ये जो मुलगा हुशार आहे, त्या हुशार मुलावरच सरांचं लक्ष असतं. बोंगाड्या मुलावर सर काय लक्ष देत नाही. आले बसले बसलं जायचं आपल्याला काही घेत नाही. जो हुशार मुलगा आहे, गुणवान आहे, त्याला पुढे घेऊन बसतात, त्याच्यावर लक्ष देतात, त्याला शिकवतात. तसं नाथ महाराज 4थीच्या वर्गामध्ये ज्या वेळेला प्रवेश झाला आणि नाथ महाराजांचं एकंदरीत सर्व वातावरण शिक्षकाने पाहिलं शाळेतल्या, आणि त्यांचं शिक्षण ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला सरांच्या लक्षात आलं, हा सामान्य शाळेत ठेवायच्या लायकीचा नाही, याच्या सद्गुरूच्या शाळेत टाकलं पाहिजे. आणि मग नाथ महाराजांना जवळ शाळा सुटल्यावर जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, आता उद्यापासून तू या शाळेत नाही यायचं. मग नाथ महाराज म्हणजे कोणत्या शाळेत घालता सर मला? ती म्हणले तुझी सद्गुरूची शाळा आहे, आणि त्या सद्गुरूच्या शाळेत जाऊन तुला त्या ठिकाणी शिक्षण घेऊन
गुरु उपदेश घेऊन तुझ्या हृदयाचा उद्धार करून घ्यायचा आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांनी विचारलं कुठं भेटती, ते शिकवणारे गुरु कुठे? त्यांनी सांगितलं देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी महाराज, आणि त्या ठिकाणी तुला जावं लागेल. मग आता पैठणवरून औरंगाबादच्या पलीकडं जनार्दन स्वामीचं ठिकाण आहे. एका दिवसात नाथ महाराज एक दोन ठोकली, संध्याकाळी तर तिथं जनार्दन स्वामी राज किल्ल्याच्या दरबारामध्ये दारात असे जरा कपडे वेगळे घालून बसले होते, कारण त्यांना अगोदरच कळलं होतं आपल्याकडे एक शिष्य येऊ लागलाय. त्याची नजर किती तीक्ष्ण आहे हे पाहण्याकरता अस्ताव्यस्त फाटके तुटके कपडे घालून पायरीवर बसलेले होते. नाथ महाराज गेल्यानंतर जनार्दन स्वामीला नतमस्तक झाले आणि विचारलं, जनार्दन स्वामी इथं भेटतील काय मला? त्यांनी जनार्दन स्वामीच होते की त्यांनी विचारलं काय कारणास्तव भेटायचंय? नाथ महाराज म्हणजे माझ्या शाळेतल्या गुरुजींनी यांच्या ह्या गुरुजीकडे मला पाठवलंय, मला त्यांच्याकडून गुरु अनुभव घ्यायचा, उपदेश घ्यायचा आहे आणि माझ्या ध्याचा उद्धार करून घ्यायचा म्हणून मला त्यांना भेटणं उचित आहे. त्यांनी सांगितलं पाहतो मी राजवाड्यात आहेत का? गेले आणि राजवैभवाचे कपडे घालून मागच्या दाराने इकडच्या भिंतीकडून आले आणि नाथ महाराजाला म्हणतात, तुम्हाला जनार्दन स्वामीला भेटायचंय का? नाथ महाराजांनी बारीक नजर लावून पाहिलं, एवढ्या तीक्ष्ण नजरेने पाहिलं आणि त्या वेळेला जनार्दन स्वामीला प्रश्न केला, मागा दारात बसले होते ते तुम्हीच ना? आपल्यासारख्याला ओळखूनच ते आले महाराज आणि तुम्हीच ना म्हणल्यावर जनार्दन स्वामी म्हणजे वा, हा शिष्य करून घ्यायच्या लायकीचा आहे. मग बऱ्याच 5-6 महिने उपदेश नाही दिला, 5-6 महिने ठेवून घेतलं. कालांतराने सगळ्या किल्ल्याचा कारभार नाथ महाराजांच्या हातात दिला आणि नाथ महाराजांच्या हातात पूर्ण कारभार दिल्यानंतर एके दिवशी 6 महिन्यानंतर नाथ महाराज हिशोब करत होते. पण हिशोब जुळत आला का एक पै कमी पडायची, नाहीतर दुसऱ्या वेळेस 1 पैसा 1 पै हिशोबात वाढायची. पहाटपर्यंत की रात्र जागून काढली. जनार्दन स्वामी उठले, नाथ महाराजांपेक्षा आले, अरे म्हणजे अजून जागा आहे, तू झोपला नाही? नाथ महाराजांनी सांगितलं मी नाही झोपलो अजून, कारण हिशोब चालू आहे आणि हिशोबात 1 पै कमी पडते नाही तर 1 पै वाढते, हिशोब काय बरोबर व्हायला. जनार्दन स्वामींनी त्यांना उपदेश केला, म्हणजे बाबा एका पै करता अख्खी रात्र जागून काढतोस, जाऊ दे 1 पै गेली तर गेली हिशोबातून, पण भगवंत नाम चिंतनामध्ये जर तू येऊन रात्र जागून काढली तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग म्हणजे मी त्याच्याकरता तुमच्याकडे आलोय, शाळेतल्या गुरुजींनी मला त्याच्यासाठी तुमच्याकडे पाठवले म्हणून तर आलोय. मग जनार्दन स्वामींनी एके दिवशी नाथ महाराजांची दृष्टी परिपक्व झाली का पाहण्याकरता दत्तात्रय भगवान परमात्म्याला आदेश केला. कारण जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय भगवान परमात्मा, दत्तात्रय भगवान परमात्म्याला आदेश केला, व्याघ्र रूपामध्ये या, माझ्या शिष्याची नजर परिपक्व झाली का हे मला पाहायचंय, अनुभवायचंय, म्हणून तुम्ही व्याघ्र रूपात या. दत्तात्रय भगवान परमात्मा व्याघ्र रूपात डरकळ्या मारीतच आले ना. मागच्या 2 वर्षापूर्वी बिबटी आलता का इकडे? माणसं घरातून बाहेर निघत नव्हती, बिबटी आणि तो तो वाघ होता. जनार्दन स्वामी बोललेला वाघ आला. जनार्दन स्वामीच्या जवळच नाथ महाराज उभे होते आणि वाघ जवळ आलेला बघितल्या बरोबर आमच्या नाथ महाराजांनी काहीच केलं नाही. श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, काहीच केलं नाही. जनार्दन मस्तक झाले आणि दंडवत घातला, फिट्ट पाय धरले. हरिभक्तेशी धारावे संताचे ते पाय धरले आणि नाथ महाराज जनार्दन स्वामीच्या लक्षात आला, अजून याची नजर परिपक्व, देव ओळखण्याची नजर याची अजून झाली. व्याघ्र रूपात आले भगवान परमात्मा, ते ओळखू शकत नाही. दत्तात्रय भगवान परमात्म्याला आदेश केला, जा मुले माघारी, आता अजून 8 दिवसांनी बोलवेल तुम्हाला. आठवडा भरला, 8 दिवसांनी बोलवलं. पण जनार्दन स्वामी म्हणे आता वाघाच्या रूपात येऊ नका, पुत्रीच्या रूपात या. दत्तात्रय भगवान परमात्मा पुत्रीच्या रूपात आले
जनार्दन स्वामीच्या बागलात झोळी होती, झोळीत लोकांनी उली उली दिलेले शिळे तुकडे होते आणि एक नारळाचा अर्ध कवच होत ती, नारळाचा अर्ध कवच होत. त्याच्यात काय केलं, कुत्री आली का जनार्दन स्वामींनी त्या कुत्रीचं दूध पिलं कटोऱ्यात, झोळीतले तुकडे काढले आणि त्यात चांगले भिजू घातले, चांगले कुस्करले आणि कुत्रीला आदेश केला, तू तिकडून खा मी इकडून खातो. आता कुत्री तिकडून खायला लागले आणि जनार्दन स्वामी इकडून खायला लागले. नाथ मार म्हणजे अरे उगच इकडे आलो. असला गुरु असतो का कुठं? कुत्रीचं दूध काढतोय आणि कुत्रीच्या दुधात तुकडे चोरतोय, कुत्री तिकडून खाते हा इकडून खातो, माझा उद्धार करीलच कसा येऊ? पण जनार्दन स्वामीने थोडं ते कटोऱ्यात शिल्लक ठेवलं. नाथ महाराजाच्या हातात कटोरा दिला आणि नाथ महाराजाला सांगितलं, तुम्ही हे धुवून आणा नदीच्या पात्रात नेऊन. तिथून एकदा आपल्या कमानीची नदीचं पात्र होतं, नदीच्या पात्रात नेऊन धुवून आणा. हातात कटोरा आल्याबरोबर नाथ महाराजाला असं वाटलं, चाटून बघावा कसलं लागतंय. नदीपर्यंत जाऊ तर चाटून खाल्लं, नदीच्या प्रवाहात गेल्यानंतर पाण्यात बुडवलं आणि सगळं धुवून पाणी पिले. त्यांची ज्ञानदृष्टी जागी झाली. जे अज्ञान होतं ना ते अज्ञान गेलं, ज्ञान प्राप्त झालं आणि माघारीकडे बरोबर कुठली नाही दिसली, काम देणं दिसली. विठाला काम देणं दिसल्यानंतर पळतच आले आणि पुन्हा जनार्दन स्वामीचे आणि त्या कामधनीचं दर्शन घेतलं. जनार्दन स्वामी म्हणजे देवा आता काम देणं रूपात न करावं, खरं दर्शन द्यायला. आणि मग तिथे जनार्दन स्वामीच्या आशीर्वादाने दत्तात्रय भगवान परमेश्वराचं खरं दर्शन झालं. त्यावेळेला तो तवाचा अनुभव नाथ महाराज आता सांगतात, हरी प्राप्तीचे माझे सद्गुरू जनार्दन स्वामीचे पाय धरले, दत्तात्रय भगवान परमेश्वराची मला प्राप्ती झाली. विठाला हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरले, हरीची प्राप्ती झाली. काय होईल महाराज? तेने साधती साधने, तेने साधती साधने, सुटती भावाची बंधने, सुटती भावाची बंधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने हरीची प्राप्ती होईल संतांचे पाय धरल्यावर, काय हरकत नाही. पण मग काय होईल? नाथ महाराज हरवचं दुसऱ्या चरणात सांगतात, येणे किंवा तेने साधने साधने. साधन केल्यानंतर जी साध्य वस्तू प्राप्त झाली, पण त्याच्यात वर्म एक आहे. साध्य वस्तू प्राप्त झाल्यानंतर साधनाला विसरायचं नाही. आई वडिलांच्या कृपेने आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली, आई वडिलांच्या कृपेने आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. मग आई वडील साधन झाले आणि नरदेह हा प्राप्त वस्तू झाली. मग आई वडिला विसरून चालायचं नाही, चालायचं. पण महाराष्ट्रात एवढीच गोष्ट वाईट झाली, विसरून चालणार नाही हे आपल्याला सगळ्याला कळतंय. पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात 2-2, 3-3 वृद्धाश्रम तयार झाले. ही भाग्याची गोष्ट नाही, दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राला मोठी काळिमा लागणारी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे, सात्विक विचाराची भूमी आहे. आणि या सात्विक विचाराच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये जर वृद्धाश्रम तयार होत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये? हा, गोशाळा असणं उचित आहे, गोशाळा असणं
मी गेल्या वर्षी तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे. माझ्याकडे जवळजवळ 85 105 होत्या, पण त्यातल्या काही काय आल्या, काही मेल्या, काही लोकांना दूध खायला दिल्या. आता 85 गाई. मग बघा, एका मुस्लिम माणसाने, माझं ख्याती नाही सांगत तुमच्याकडे, पण एका मुस्लिम माणसाने गोशाळा पाळावी आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्याने खाटी झाली की खाटकालाही विकावी. याच्यापेक्षा दुर्भाग्य कोण करेल? साध्य वस्तू प्राप्त झाल्यानंतर साधनाला कधी विसरायचं? कारण परिस्थिती एकबीर महाराज म्हणतात, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई नहीं जाने औरत को बहुमान, माँ बाप को कोई नहीं जाने औरत को बहुमान, आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया. कबीर महाराज इतकी बैमान दुनिया आली महाराज. पत्नी घरात आली की तुमच्याकडे कसं आहे, आमच्याकडं चाललंय, तुमच्याकडचं मला माहित नाही, पण इतकी बैमान दुनिया की साधनाला माणसं विसरतात. आणि मला तर खात्रीपूर्वक सांगतो, साधनाला विसरले की साध्य वस्तू जी आपल्याला प्राप्त झाली ती आपलं कधीच कल्याण होऊन देत नाही. विठाला विठाला कारण संतांचे विचार एवढे श्रेष्ठ आहेत मायबापांनो. आणि मग त्या संतांच्या विचारामुळे आपली महाराष्ट्र भूमी संतांची आणि सात्विक विचाराची भूमी असताना सुद्धा जर संतांचे विचार आपण आत्मसात नाही केले तर आपल्याला जी प्राप्ती झाली त्याच्यापासून सुद्धा आपलं कल्याण होणार नाही. याच्याकरता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं सोपं साधन आपल्याला सांगितलं. प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते, कारण तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेन ते काही टाळणा नामस्मरणा वाचोने. संतांची विचारधारा आहे, नामस्मरणाशिवाय त्यांना दुसरं काही आवडत नाही. टाणाटवाण्यावर त्यांचा भरोसा नसतो. पण काही संतांच्या महादेव अंगात येतो. देव अंगात यायची वस्तू आहे का? अंगात आणावा लागतो, येत नाही. तुमच्याकडे कसं आहे, मला देव झाले, मी बार्शीकडे कीर्तनाला गेलो, तुम्हाला अगदी माफी मागून बोलतो, बार्शीकडे कीर्तनाला गेलो होतो. त्या घरात एका बाईच्या अंगात यायचं. परेशान झाला होता तो, कशानेच जायना वार. कसलं वार असतं देव झाले. परेशान झाला आणि परेशान होऊन एक दिवशी माझी भेट झाली. त्याला माहीत झालं वैभव महाराजाला अंगातलं वारं काढता येत. ते म्हणलं चला घरी. म्हणलं काय करायचे घरी? म्हणलं माझ्या बायकोच्या सततच वारं येत आहे आणि तेवढं वारं काढून द्या म्हणून अंगात. कसलं वार आहे तेच मला मिळ लागला. मी त्याच्या घरी गेलो आणि बाई मी जायच्या का अगोदरच माटी घालून बसलेली होती. केस गळ्यास वाटलेले होते, माटी घातलेली, केस गळ्यास वाटलेली. इकडे मेरीकडे येत नाही, आमच्याकडे नाही राटा येईल. तुमच्या शेंगल्यातच घेत नाही कोणाच्या, पण आमच्या तिकडे नाही व्यात. आणि म्हणलं देव तेव गेला. म्हणलं तू आज पाया पाडायचं देवाच्या. कोणाच्या? देवाच्या. तेव गेला आणि त्याने हात जोडले. असं पाय पडलं की देव त्याच्याकडे असं बघायला. मी म्हणलं देवा तुमच्या नावाची गर्जना करा, रथात बसा. देव तिच्या नवऱ्याला म्हणतो अरे गाडीवाना. म्हणजे देव देव स्वतः ह्यो गाडीवान. अरे गाडीवाना जरा बजेव. बजेव म्हणजे देवाची भाषा उलटी असते थोडी. बजेव म्हणजे वाजेव. त्याला वाजता येत नव्हतं. मी त्याच्याच घरात घेतली एक पारा. सरपंच वागणू टिपरू काढलं आणि खाटा दोन कळा. आता असं वाजले की देव उठवतो मारायला लागला एवढा. देवाने उड्या हाणायला सुरू केलं. उड्या हाणायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं. त्याला म्हणलं तुझ्याकडे बैल पोळ्याचा आसूड आहे का?
ते मला घरातच आहे आणि त्याने तो बैल पोळ्याचा सोड माझ्याकडे आणून दिला. मी 2-4 वेळेस सांगावं तरी फिरीला माझ्या देवाला वाटलं ताप्याचा अंगावर हाणून घेतलं का पोताला जाऊन. पण 5 वेळेस फिरवला आणि 6 वेळेस 6-7 वाला इतका जोरात सांगला. आता त्याचा जो देव गेला कधी भेट झाली आणि त्याला विचारलं कसं काय मला देव गेला आता देव काय आहे. मला तुम्हाला प्रश्न विचाराय माझ्या पप्पांनो अंगात आणणं म्हणजे अज्ञानातला परमार्थ आहे. देव कोणाच्या अंगात यायला मोकळा नाही. अहो तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर 8-8 दिवस उपाशी पण त्याचं चिंतन करत होते. त्यांच्या स्वप्नात आला नाही. आम्ही रात्रंदिवस बारगाड्या उघड्या पडल्या लोकांना सांगू सांगू तरी आमच्या स्वप्नात देव यायला आणि हे कधी शौचाला पाणी येत नाही. त्यांच्या अंगात देव आल्याशिवाय असते किती दुर्भाग्य. जर ह्या अंगातला सारखे देव खरे असते तर भारत सरकारला पाकिस्तानच्या आणि भारताच्या सीमेवर मिलिटरी तैनात करायची गरज लागली नसती. त्या अंगातले वारे त्या दिवशी पाकिस्तान भारी करायची त्याच्या आधी 2 दिवस तिथे ठेवले असते आणि मग ते देव म्हणले असते चला जाओ पाकिस्तान खालास. काय मिलिटरी तैनात करा आणि एवढी मिलिटरी मारून घ्या त्यांची मारा आपली मारून घ्या काही गरज होती का. सीमेवर जवान त्याला आपण म्हणतो नेहमी जय जवान आणि इकडे खेड्यापाड्याचे किसान तुमच्यासारखे मर्द किसान शेती पिकवता म्हणून आमच्यासारख्या बिगर शेतीवाल्याचं साथ दे. काय आमच्याकडे तुम्ही नाही कमी आम्ही काय माती खायची का पैसे खायचे. जय जवान तिथे जय किसान इथे म्हणून हे सत्ते नाम सत्ते सोहळे भागवत गीतेचं पारायण सगळं हे 16 आनंदात चाललाय. जवान जर तिथं नसते तर आपल्याला इथं झोपा आल्या नसत्या आल्या. मला एक जणांनी प्रश्न विचारला म्हणजे महाराज शिवाजी महाराज काय देव होता का. म्हणजे मला काय सांगता नाही मी आता मीच मुसलमान भाई माझे मला हिसाब नाही. आणि शिवाजी तू त्याचा आपण तू मग देव होता का तो बावळाला लाज वाटली पाहिजे तुला. शिवाजी महाराज देवाचा अवतार होते देव नसू दे माझ्या म्हणण्याने देवाचा अवतार होते आणि शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरात देव नाही तर मंदिरात देव दिसला आणि शिवाजी महाराज नसते तर मुसलमानाचं कीर्तन झालं असतं. विठाला विठाला शांतीब्रह्मा एकनाथ महाराज म्हणतात बाबा येणे साधती साधने साधनाने साध्य वस्तू प्राप्त झाली ना पुन्हा साधनाला कधी विसरायचं नाही. एका भक्ताने नाथ महाराजाला प्रश्न केला संतापर्यंत जायची गरज काय आम्हाला स्वतः देवाकडे जाता येत नाही का. पण नाथ महाराजांनी त्याच्यावर प्रतिकार करून त्याला अभंगाच्या 3ऱ्या आम्ही जर संताकडे न जाता डायरेक्ट देवाकडे गेलो तर प्राप्ती होणार नाही का. नाथ महाराजांनी संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देते कारण देवाकडे तुम्हाला डायरेक्ट जाता येणार नाही. संत आपल्याला देवाकडे घेऊन जातात आणि संताच्या बरोबर गेल्यानंतर हरीची प्राप्ती
होते तशी प्राप्ती होणार नाही. जसं भांडण झालं आणि कोर्टात मोकदमा गेला तर मध्ये कोण द्यावा लागतो? वकील. जर एखाद्याच्या बैलाचा व्यवहार करायचा असला तर मध्ये कोण लागतो? दलाल. एखाद्याच्या जमिनीचा व्यवहार करायचा असला तर मध्ये कोण लागतो? माणूस. एखाद्याच्या मुलामुलीचं जमवायचं असलं तर मध्ये, म्हणजे प्रत्येक व्यवहाराला जर मध्ये माणूस लागत असेल. एक जण तर डायरेक्ट म्हणला देवन आम्ही, हे म्हणले चमचे कशाला? म्हणजे संत चमचे समजले त्यांनी. मी मुंबईला कीर्तनाला गेलतो मागच्या आठवड्यात. क्लास 1 अधिकारी होते दोघं बी बिचारे. मूलबाळ संत ते काय नव्हते, दोघंच होते. पगार नाही होता त्यांना दोघांना. पण नेमका आमचा मुक्कामाचा येऊ त्यांच्या घरी आला. आता सकाळी उठलं, सचन स्नान झालं आणि सचन स्नान झाल्यानंतर बाई म्हणजे मी पोहे करते, म्हणजे बरंच लांब जायचंय, खाऊन जाऊ. मग आता पोहे बाईने सुंदर बनवले, त्याच्यावर कोपऱ्याचं किस टाकलं, पुन्हा कोथिंबीर टाकली आणि त्या प्लेट मध्ये पोहे टाकल्यानंतर मध्ये चमचा खाऊन दिला. माझ्या हातात प्लेट आल्यावर मी त्या बाईला म्हणलं चमचा कशाला? ती बाई म्हणली चमचा हा आमच्या घराची प्रतिष्ठा आहे. जर मी चमचा खाऊन दिला नसता तर माझे पती मला नको ते बोलले असते. लाज वाटते का, शरम वाटते का, क्लासून जायला याची बायको आहे, तुला साधा चमचा देऊ देता आला नाही. मी विचार केला, एवढा मोठा सरकारी चमचा भगवंताने दिलेला, याचं काय अनुसंधान जमलं नसतं का? मग साधे पोहे खायला जर चमचे लागतात, बैलाचा व्यवहार करायला मध्ये माणसं लागतात, चमचे नाही म्हणणार मी. जर कोर्टापर्यंत जायला वकील जर मध्यस्थी लागत असेल तर भगवंताची प्राप्ती आपोआप तुम्हाला होईलच कशी? त्याच्यासाठी आमच्यासारखे संतांची गरज आहे. विठाला विठाला. कारण मी नेहमी प्रमाण सांगत असतो, दोघं पती पत्नी होते, दोघं पती पत्नीचं भांडण झालं. मी तर ह्या मताचा महाराज आहे, किती गोडीत प्रपंच चालणार होता, नवरा बायकोच्या आठवड्यात एकदा तरी भांडणं व्हावं, म्हणजे त्याला उजाळा मिळतो त्या प्रपंचाला. नाही तर भांडणं नाही झाल्यावर. कारण तुकाराम महाराजांची पत्नी देवाला रोज सेवे देत होती, पण जगद्गुरु तुकाराम महाराज भांडायला लावून गेले आणि 4-4 दिवस जर घरी नाही आले तर ती आवली नावाची पत्नी जेवत नव्हती. भांडण असं झालं पाहिजे, सात्विकतेचं भांडण कसं झालं पाहिजे? सात्विक तत्वाचं भांडण झालं पाहिजे. नाही तर आपलं भांडण झालं आणि मिरीला गेलं. बाईने निवड बासमती तांदूळ काढले, अर्धा किलो तांदूळ शिजले, तूप टाकलं, साखर टाकली, दूध टाकलं आणि कचकून खाल्लं. आणि कचून खाल्ल्यावर नाव नाही यायच्या टायमाला दात घालीत होती. काय नाही खरं, तुम्ही लय उशीर करता, बघून जाता तिकडे काहीतरी खाऊन येता. कवा दात घासीत होती? माघारी आली दात घासीत होती, ती घासीत होती. ते मला सरा लागला. ती म्हणती बाई 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 असे काम घेता आडे गेले, तुम्हाला मागास खाल्ले पावशी केली. ती म्हणला असं काय करत कुर्ती डोसपूस, तुम्हाला मागास खाल्ले 4 ऊस. ती म्हणजे असं काय करता 5-5, मला मागास फिरले 1 लिटर ताक. बाई म्हणले तुम्हाला कसं कळलं? शेव मला टाकून तुला कसं गिळलं? तू म्हणली मी काय तुम्ही 8 नसल्यावर कधी नसल्यावर खात नाही. ते फक्त तुकाराम महाराजाच्या बायकोनीच पत्ते सांभाळत. मिठाला भांडण झालं, पती पत्नीचं भांडण झालं. दोघांनी 2 वकील दिले, पैसा एकाच घरातला खर्च होत होता. दोघांनी 2 वकील दिले, पैसा एकाच घरातला खर्च होत होता. लोकांना मग वरडावर आला. पुरुषाला जाळीमध्ये उभं केलं, सांग गीतेची शपथ वाहतो, खरं बोलल खोटं बोलणार नाही. त्याने हात मांडला, गीतेची शपथ वाहतो, खरं बोलल खोटं बोलणार नाही. कोर्ट म्हणलं जी बाई आपल्या दुसऱ्या घरून आपल्या घरात लक्ष्मी म्हणून आली तिला भांडू नये. का भांडवतो तिला? फार मुकदमा माझ्यापर्यंत आला तुमचा. काय भांडायचं कारण? त्या माणसाने उत्तर फार दिलं मला, ती एक गोष्ट माझी ऐकत नाही. ती म्हणजे कोणती गोष्ट आहे?
त्या माणसाने सांगितलं माझ्या मुलाला वकील करायचे. कोर्ट म्हणलं इच्छा फारचा प्रबळ आहे तुमची, हो बाई बोलवा बाईला. बाईला बोलवलं. बाईला कोर्ट म्हणलं पती हा देव असतो तुमचा, पती देव भव. बाईने पतीला कधी वाकडं तिकडं भांडू नये, पण ती म्हणली माझी त्यांना जी इच्छा आहे मला इच्छा नाही म्हणून मी वाटते. पण मग तुमची काय इच्छा आहे? बाई म्हणले मला वाटतं माझं मुलगा डॉक्टर व्हावा. शिंग्यातून निघाल्याने दिंडीला त्यांनी वारकऱ्याला गोळ्या इंजेक्शन द्यावा, जेणेकरून त्यांनी आमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लागेल, पुण्य प्राप्त होईल. वकील झाला तर पैसे कमी, पण त्या पैशापासून सुख समाधान शांती लाभणार नाही. पण डॉक्टर जर झाला तर आमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लागेल, पुण्य प्राप्त होईल, आमचं जीवन चांगल्या प्रकारे आणि आमचं दुःख लागलं तरी काचा डॉक्टर होईल. कोर्ट म्हणलं बाईची इच्छा खूप प्रबळ आहे वकील होण्यापेक्षा. आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही बाहेर निघा, मुलाला बोलवा. त्यांनी दोघांनी सांगितलं मुलगा व्हायचा आहे. आता मुलाचीच प्राप्ती नाही तर तो डॉक्टर होतो वकील होतो याचं घेणं देणंच काय? दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्यायचे बाबा. संतावीन प्राप्ती नाही ऐशे वेद बाई, येणे साधते साधने कुठती भावाचे वंदने. भावबंधन तोडण्याकरता आपल्याला भगवंताचं चिंतन करावं लागतं. ते चिंतन कोणतं? विठोबा सुटायचंय कधी व्हायला लवकर तर टाळ्या वाजल्या तर सोडी नाही. तुम्ही तसा टाळाटाळ केली का? टाळी वाजताना टाळाटाळ कधी करायची नाही. आणि त्याच्या समोर जर आपण टाळाटाळ केली आणि त्यांनी जर आपल्यासाठी टाळाटाळ करायचं ठरवलं तर उद्या चक्रीवादळ येऊ नाही शकता गोष्ट. कारण जो चक्रीवादळ म्हणा, पाऊस म्हणा, चालू कार्यक्रमात येतो तो याडा असतो. कार्यक्रमाच्या अगोदर किंवा नंतर आला दिवशी आणा असतो. पाऊस आमच्याकडे 2 वेळेस सप्त्यात पाऊस आला, याडा होता देव. बसा बसाच आला कीर्तन, बंद झालं कीर्तन. काय करणार? आपल्या हातात नाही ना. आपल्या हातात आहे का? ते सगळी बंधनं भगवंताच्या हातात आहे. म्हणून देवाच्या समोर बसून आपण जर टाळी वाजवण्यामध्ये टाळाटाळी केली, हे बघा इथं माझा हात येऊ खूप मोठा फोड आला होता माझा इथं 2 महिन्यापूर्वी. फक्त टाळी वाजवून गेला येऊ बोटानं टाळी वाजवून टाळी एवढा दुखत होता. मला वाटतं ऑपरेशन करावं लागतंय. पण भगवत नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे मायबापांनो, पैसा खर्च झाला नाही. आणि नुसत्या नामचिंतनात टाळी वाजून ते एवढा मोठा फोड गेला. आता नीट झालं. मग टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, भगवंताचं चिंतन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आता यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. सुंदर. कारण टाळे वाजवण्यामध्ये टाळाटाळी कधी करायची नाही. मोकळं कीर्तनात तर वाजवा, पण घरी वाजता सुद्धा टाळ्या वाजवा. कारण टाळ्या वाजवल्या का रक्तस्राव चांगला होतो आणि अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून अटॅक घालवायचा असला तर टाळ्याच वाजवा. टाळाटाळी करू नका. संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देते ग्वाही, येणे साधते साधने, कुठे ते भावाचे बंधने. महाराज भरपूर आम्हाला तुम्ही या भावाच्या द्वारे काहीतरी उपदेश करण्याचा प्रयत्न केला, आनंदाची गोष्ट आहे. पण संत आणखीन काय काय करतात त्याचं उत्तर शेवटचं करणार. धन्यवाद. संत काय करतात? एका जनार्दने संत पूर्ण करीती म्हणून ज्या ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जे जे मनोरथ आहे ते पूर्ण करायचं काम संत करतात. कारण संत या जीवाला सोप्या वाटेने घेऊन जायचं काम करतात. स्वल्प वाटे वाचे गाऊ तुम्ही आम्ही खेळी मेळी सोप्या मार्गाने घेऊन जायचं काम करतो. बरं गप नेत नाही. त्या सोप्या मार्गाने नेताना भगवंताचं नामचिंतन करत 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 संत नेतात. किंवा संत आपणा सारी हे करीते तात्काळ नाही काळ वेळ कयाला घेऊ द्या बघू असं नाही. लगेच त्यांच्या सहवासात गेलं रे गेलं की आपल्यासारखं करतात. कसं करतात त्याचं दृष्टांत देतो आणि कीर्तन सेवा आठवत ते घेतो. अगदी 9ला म्हणजे 9लाच सोडायची काय. कारण 7 ते 9चा टाइम घे. सगळे बाळ गोपाळ लहानतात लेकरं तरी तुमची तर बरे आहे. आमच्याकडे 7 ते 9च्या कीर्तनामध्ये लहान लहान लेकरं गप्पच बसत नाही. पण इथं अजिबात कोणाचा किच आवाज सुद्धा नाही. गाव फार चांगले. कारण दत्तात्रय भगवान परमेश्वराची एखादी स्वयंभू मूर्ती मी 2-3 वेळेस गेल्या वर्षी इथे सेवा झाल्यापासून दत्तात्रय भगवान परमेश्वराचं 2-3 वेळेस दर्शनाचा योग आला. मध्ये घेऊन गेलो. कोणाच्या गाठी बिठी घेतल्या नाही म्हणून आलो. दर्शन घेतली गेलो आपलं मस्त.
महाराजांच्या घरी जाण्याचं योग होतं, पण महाराजांनी घरी नव्हते त्यावेळेला. आलो, दर्शन घेतलं आणि गेलो. गुरुवारी यायचं असतं. चांगले अन्नदान होते प्रत्येक गुरुवारी. भरपूर अन्नदाते या ठिकाणी. आणि संत महात्म्यांच्या जीवनामध्ये, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जीवाची संगती झाली का जीवाला सन्मार्गाला लावायचं काम करतात. जीवाला चांगला उपदेश करण्याचं काम संत करतात बरं का. संत सांगत असतात, येडवाकडं बोलू नये, येडवाकडं खाऊ नये. कोण सांगत असतं? संत सांगत असतं. येडवाकडं बोलू नये, साच आणि मवाळ. माऊलींची उभी साच आणि मवाळ, मिथोडी आणि रसा. अशा प्रकारचं साच बोलावं की ज्याने आपल्या शब्दाने समोरच्याच्या हृदयाला थोडं सुद्धा दुःख लागणार नाही असं बोलावं. साच आणि मवाळ, मिथोडी आणि रसा. मला सांगा मग संत काय खायला आणि काय खाऊ नये हे सुद्धा शिकवतात. म्हणून एका ठिकाणी तुकारामाने वाजत असे गो भगोनी हरी हरी म्हणता याचे दोर झाले म्हणी उठा उठा जागा पाठी आम्ही बोंबलून सांगितलं पण ऐकत नाही. खाऊ नका, पिऊ नका. तुमच्या गावात नाही कोणी चालता चालता व घरी आलं म्हणून सांगतो. जीवलग मित्र होते तिकडे, इतके जीवलग. पेले रोडच्या कमानीपासून जाऊन ते गवस आपल्या गावातले नव्हते असा अंदाज सांगतो नसता. तिकडचे होते. आणि बसल्याबरोबर एक त्यातलं काय मला फोन झालेले होते. त्यातलं म्हणलं गाव लई येडे आपलं. दुसरं म्हणलं काय झालं याचं म्हणायला गावाला असं कुठं आपल्या गावाला नाव ठेवतात त्यात काय झालंय. मला सरपंच केला असताना अख्खा गाव बदलून टाकला. दुसरं म्हणतो गाव कळतच नाही तुला, पठ्ठ्याला आमदार करायला पाहिजे होतं. अख्खा तालुका बदलला असता. काय केलं आता पत्रीच्या आमदारांनी? अख्खा तालुका बदलला असता. तिसरा म्हणतो गवास मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं पठ्ठ्याला. अख्खा महाराष्ट्रात बदलला असता. आणि जो मुख्यमंत्र्याच्या रेंजमध्ये होता का तिथं त्याची बायको बोलवायला गेली. ते म्हणजे काय म्हणता मला आगा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, अख्खा महाराष्ट्रामध्ये दिला असता. ती म्हणली मग इसर भयापर्यंत मला गाऊन घालून आला तेवढा गाऊन आजूबाजूला मग महाराष्ट्र बांधायचं होतं. कळतच नाही कुठं काय बोलावं कुठं काय आणि कोणाला काय म्हणावं. वस्तुस्थिती लक्षात घ्या. माणसाला माणसाचं महत्व अजून कळालंच नाही. म्हणून अधोगतीच्या मार्गाने जीवनाची वाट चालू करतात. म्हणून संत काय करतात? एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. कसं मनोरथ पूर्ण करतात? जगद्गुरु तुकाराम महाराजाचं भंडारा डोंगरावर कीर्तन होतं. आता त्या कीर्तनात या कीर्तनाचे मी आसपासचा फरक. आता लाईट लागते, संशय चेंज लागते, कमी पडलं तर वाढव म्हणावं लागतं इतक्यापर्यंत. आणि तेव्हा भंडारा डोंगरावरचं कीर्तन एकटेच तुकाराम महाराज. आणि तिथं ते म्हणायचे पाषाणाचा देव पाषाणाचा टाळ घास गेले विठ्ठला म्हणे नामदेव म्हणे नामदेव पाषाणाचे टाळ. धन्यवाद. दगडाचा देव दगडाचे टाळ. आणि मग ते भंडारा डोंगरावर कीर्तन चालायचं. आठवलं कीर्तन. तुकाराम महाराज देवगड निघाले. देवगड जाताना जगद्गुरु तुकाराम महाराजाला 14 स्वराने अडवलं. आडव्या स्वर म्हणजे महाराज आज आम्हाला तुमची गरज लागली. तुम्ही कीर्तनात प्रत्येक कीर्तनात म्हणत होता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तुकाराम महाराज मी म्हणलो असेल माझ्या काय लक्षात राहतंय. पण का कुठं सहकार्य करायचंय तुम्हाला? सप्ताह काय एखादा विण्याचा पहारा करायचा का मी? ती म्हणजे सप्ताह तसलं काय नाही. मग म्हणले कुठं सहकार्य करायचं? म्हणजे आम्ही वर्ष झालं एका श्रीमंत माणसाच्या घरावर नजर ठेवली. त्याच्या घरात उतरायला कोणीकडून जागा नाही. तुम्ही आमच्या बरोबर यायचं, 3 बाऱ्या दाराला वाजवायचं. केव म्हणेल कोण आहे? तुम्ही म्हणायचं तुकाराम महाराज आहे. मग ते दार उघडतील, तुम्ही मागं सारखायचं, आम्ही आत घुसायचं आणि जे काम करायचं ते आम्ही करू. तुकाराम महाराज म्हणजे चोरी आणि चोरी करायला मी तुम्हाला सहकार्य करू
कशाला नरकात जाऊ मी? ते म्हणले कसं नसतं नरकात जायचं तर आम्ही मारतो. तुकाराम म्हणजे स्वराच्या हाताने मरून नरकाला जाण्यापेक्षा सज्जनाच्या हाताने मेलेलं मरावे बरी कीर्ती रूपी वरे. किंवा तो का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा प्रकारे तिथं गेलेलं बरं. मग चला म्हणजे येतो. मग 7 चोर पुढं 7 माग म्हणजे तुकाराम महाराज ज्याच्या घरी चोरांनी 12 महिन्यापूर्वी लक्ष ठेवलं होतं त्याच्या घरी 4 धामयात्रेचं मावळं झालेलं होतं. पूजापाठ झालेला होता. पूर्ण गाव जे उत्तप्त झालेलं होतं. आणि सगळे 12 वाजता हे गेलते झोपीत होते. पण त्या म्हाताऱ्याला झोपच येत नव्हती करावा. ते म्हातारा विचारत होतं. तुकाराम महाराज गेले वाजेलं टॉक टॉक टॉक. म्हातारा म्हणलं कोण आहे? म्हणले मी तुकाराम महाराज देऊ करे. ते म्हातारं उठलं. 7-8 पोरं उठले. 7-8 सुना उठले. 10-12 नातवंड उठले. कोणाकडे पंचपाळ दिलं, कोणाकडे पाण्यात तांबे दिला, कोणाकडे पाठ दिला, कोणाकडे काय श्रीफळ दिले. असं देऊन म्हाताऱ्याने कडी उघडली. आणि तुकाराम महाराज म्हणजे राम वाटावू. तुकाराम महाराज म्हणजे मी इथून मागं आलेलोय, आजही आलोय, इथून पुढे आहे तोपर्यंत येणार आहे. पण माझ्या पाठीमागचे जे हे 14 ऋषिकेशचे ऋषी आहेत. हे कुठले ऋषी आहेत? ऋषिकेशचे ऋषी आहेत. यांच्या अगोदर पाद्यपूजा करा. मग चोर धरायचे पोर त्या ऋषीला धरायचे, पाठावर उभं करायचे आणि पाठावर उभं केलं की त्यांचे पाय धुवायचे, कपाळाला अष्टगंध गोपीचंद लावायचे, घरात नेऊन बसवायचे. मार्गारात गाड्या टाकलेल्या त्या मोबाईलवर टाकलेले होते. सगळ्याला नेऊन बसवलं. तुकाराम महाराजाची पाद्यपूजा झाली. तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराज बघा तुम्ही गडबडीत का होते मला माहित नाही. मी 4 दिवस भाड्यावर उपस्थित होतो. स्वयंपाक शिल्लक आहे. स्वयंपाकाचा सुगंध फार चांगला आहे. मालकाचा आग्रह आला तर जेवून जा. संत येतील घरात. देवत्वाची दिवाळी दसरा आता कसं कुठं राहिले तुम्हीच मला. मी नाही म्हणत विचार. धन्यवाद. अशा प्रकारे तुकाराम महाराजांची होमूक सगळी पंगत बसवली. सगळ्यांची वाढ झाली. आणि जगद्गुरु तुकारामांनी श्लोक घातला. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे. जाणीचे यज्ञ कर्म पुंडरीक. हो कोणी म्हणू नका. तुम्हाला जेवायचंच नाही का? जाऊ द्या. वस्तुस्थिती लक्षात. सगळे जेवले. तुकाराम महाराजांनी गडबड हात धुतला आणि मालकाकडे गेले. म्हणजे ह्या बाबा मला हे ऋषिकेशचे जे ऋषी आहेत ना हे पुन्हा म्हणून तुमच्या घरी यायचे नाहीत. वाटणे सांगितलं त्यांच्या. हे ऋषिकेशचे जे ऋषी आहेत ना ते पुन्हा तुमच्या घरी येणार नाही. यांना श्रीफळ काही काही बिदागी द्या म्हणजे पैसे. मालक मोठ्या अंधकारणाचा होता. त्यांनी काय केलं श्रीफळाच्या वरून 2-2 हजाराची नोट भुका लावून पाया पडून श्रीफळ देताना ती चोर म्हणायचे तुकाराम महाराजामुळे आज माझे. इथून मग बऱ्याच वेळेस याच्या घरी गेलो. पोलिसाचा मार खावा लागला. काही वेळेला 15-15 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. मग हे काम करण्यापेक्षा तुकाराम महाराजाच्या सहवासात जर राहिलं तर आजपासून चोरी करायचं आतापासून चोऱ्या करायच्या नाही. आपण असारी की किंवा एका जनार्दनी संत पूर्ण करीती म्हणून हे साधते साधने तुझ्या भावाचे वंदने. ज्ञानेश्वर माऊली रामराज माऊली तुकाराम रामेश्वर माऊली रामराज माऊली रामेश्वर माऊली रामराज माऊली रामेश्वर माऊली रामराज माऊली.